तुम्ही पाहू शकता इथे इंडियन विळी आहे आणि मातीची भांडी देखील आहेत आणि पूर्वीच्या काळी जे लोणच्यासाठी बरण्या वापरायचे त्या बरण्या देखील इथे आहेत. हॅलो अँड गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि आम्हाला जायचंय गार्गीच्या स्कूलमध्ये. तिथे आम्हाला 8:30ला टच व्हायचंय, परंतु आता आमचं आवरणं चाललंय आणि गार्गीच्या पप्पांचंही आवरणं चाललेलं आहे. तर आम्ही आता चहा ठेवलाय त्यांच्यासाठी आणि मग चहा पिऊन आम्ही निघू. आणि गार्गीचा आज आहे अॅन्युअल डे आणि तिचा डान्स आहे अॅन्युअल डे साठी. तिला मी सकाळी 6:15 वाजता 6:30 वाजताच रेडी करून पाठवलंय आणि तिला ज्वेलरी वगैरे काही नव्हती, फक्त लाईट मेकअप करायचा होता आणि तिला जास्त मेकअप आवडत नाही, तर ती नको म्हणत होती, पण तिला म्हटलं आज करायला लागेल. तर मग मी थोडासा मेकअप तिचा करून पाठवला आहे. आणि बिचारे 1 ते 1.5 महिन्यापासून खूप प्रॅक्टिस करतायत. काल सुद्धा प्रॅक्टिससाठी त्यांना स्कूलमध्ये बोलवलं होतं की इकडे फ्रायडे, इकडे शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी असते, तरी देखील ते शनिवारी गेले होते. आणि आज आहे अॅन्युअल डे आणि उद्यापासून गार्गीला त्यांना लागणार आहे सुट्टी. तर मग आता आम्ही जाऊ. आम्हाला 8:30 पर्यंत पोहोचायचं, तर आम्ही आपल्या कारनेच जाऊ आणि तुम्हाला मी दाखवेल आज गार्गीचा डान्स आणि गार्गीची स्कूल देखील मी तुम्हाला दाखवेल की कशी आहे. ब्रेकफास्टमध्ये मी त्यांना थोडीशी बिर्याणी दिली होती गरम करून आणि चहा दिला होता. मी तुम्हाला माहिती आहे मी उशिरा म्हणजे 12 नंतर वगैरे जेवते, तर मी ट्राय केला की मी 12 वाजता आल्यावरती स्कूलमधून मग मी जेवण केलं. हॅलो, आणि हे आहेत माझे मिस्टर आणि आम्ही आता निघालेलो आहोत आणि आम्हाला झालाय उशीर. चला तर मग मी तुम्हाला दाखवते गार्गीची स्कूल. आणि त्यांना 2 वेळा परफॉर्म करायचं आहे कारण खूप सारे डिव्हिजन आहेत, तर त्यांनी हाफ डिव्हिजन मॉर्निंगला आणि हाफ डिव्हिजन म्हणजे असं 10 o'clock आणि 8 o'clock अशा डिवाइड केलं आहे, 8:30 समथिंग. तर मग काही मॉर्निंगला, काही पहिल्या बॅचला असणार आहेत, काही दुसऱ्या बॅचला. तर आम्ही पहिल्या बॅचला आहोत आणि त्यांना दोन्ही बॅचला परफॉर्म करायचं आहे. आणि ऑडिटोरियम सेक्शन एवढं मोठं नाहीये, त्यामुळे त्यांनी हाफ हाफमध्ये डिवाइड केलंय कारण पॅरेंट्स खूप असणार आहेत आणि पॅरेंट्सचे पण काही रिलेटिव्स म्हणजे मुलांचे रिलेटिव्स देखील अलाउड असणार आहेत तिथे, त्यामुळे त्यांनी 2 बॅचेस केलेले आहेत. चला तर मग भेटूया स्कूलमध्ये. ही आहे गार्गीची स्कूल, दिल्ली प्रायव्हेट स्कूल आणि ती CBSE पॅटर्नची आहे. तुम्ही पाहू शकता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 24 जानेवारी 2011ला प्लांट केलेली ही ट्री आहे. पहा केवढी मोठी झाली आहे. आणि इथे स्टेज आहे आणि ग्राउंड देखील आहे, पाहू शकता. इथे कोणाला जर प्रायव्हेट क्लास लावायचे असेल तर ते प्रायव्हेट क्लास देखील DPS मध्ये घेतले जातात. स्विमिंग, लाईक बास्केटबॉल, टेनिस, अशा प्रकारचे स्केटिंग देखील इथे घेतलं जातं. तुम्ही पाहू शकता गार्गीच्या स्कूलमध्ये मला कोथिंबीर दिसली. हे पहा इथे कोथिंबीर आहे आणि पुढे आहेत हिरव्या मिरच्यांची झाडं.
त्यामुळे त्यांना 2 बॅचेस करावंच गरजेचं होतं.
मला भेटला. त्याला 3 कप्पे आहेत, मग एकामध्ये भाजी पोळी आणि सलाड बसून जाईल. आणि हे मी घेतलं मला इयरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही गार्गीचे आणि माझे इयरिंग्स, परत टिकली वगैरे सर्व यातमध्ये राहून जाईल, कारण मला घाईमध्ये सापडत नाही. आणि हे आहेत इंडियन चिक्कू, पाहू शकता इथे पण चिक्कू भेटतात. आणि मी ऑनियन आणले, जास्त काही सामान आणलेलं नाही, एवढंच आणलं आहे मी सामान. आणि जेव्हा लागतं तेव्हा मी घेऊन येते, त्यामुळे मी काही जास्त आणलं नाही. आणि आम्हाला हा मेड इन इंडिया डब्बा भेटला. वाजलेले आहेत 12. तुम्हाला सांगितलं मी, आता आम्हाला झोपायचं, खूप झोप येते. गार्गीला उद्या सुट्टी आहे, पण माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचं, तर मला डब्बा बनवायला उठावं लागेल एक 6 वाजता तरी, कारण ते 7 वाजता जातात. तर मग हा व्लॉग मी आज इथेच संपवते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.